नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 17 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहे, ठीक आहे। आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करतो तर TCS ने विचारलेले जीके चे प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो। आपण लवकरच आता काय करणार आहोत, TCS ची रिझनिंग सुद्धा या ठिकाणी चालू करणार आहोत, ठीक आहे। जर चालू करायचं असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा की हा विषय घ्या म्हणून, ठीक आहे। मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली। आता काय विचारलंय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, त्यालाच काय म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये पहा SNDT विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी, ठीक आहे। मग याची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलं। मग याची स्थापना कोणी केली होती, डॉक्टर DK कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केली होती, या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतामधलं हे पहिलं महिला विद्यापीठ होतं। मग याची स्थापना कधी झाली हे सुद्धा विचारलं जातं। मग कधी झाली, 5 जुलै 1916। तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु 1916 तुम्हाला 100% लक्षात ठेवायचे। सध्या या विद्यापीठाचं मुख्यालय कुठं आहे तर ते पुण्यामध्ये आहे, ठीक आहे। संस्थापक कोण आहेत, महर्षी कर्वे आहेत। म्हणजे या 2-4 गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त असणार आहे, ठीक आहे। बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा। 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान डॅश येथे लढाई झाली। आता कधी, 21 एप्रिल 1526 ला कोठे लढाई झाली असं विचारले। मग ही लढाई कुठं झाली होती तर पानिपत या ठिकाणी। आणि कोणामध्ये झाली होती पहा, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये ही लढाई झाली होती। खूप महत्त्वाचं आहे, पानिपतच्या लढाईवरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात। मग या लढाईमध्ये विजयी कोण झाला होता तर बाबर विजयी झाला होता, ठीक आहे। मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे, ही तारीख पण महत्त्वाची आहे, 21 एप्रिल 1526 ला, ठीक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ही हळदीघाटची लढाई सुद्धा फेमस आहे आणि चौसाची लढाई सुद्धा काय आहे, ऐतिहासिक आहे। म्हणजे ज्या दोन्ही लढाईवरती आपल्याला काय केले जातात, प्रश्न विचारले जातात। मग चौसाची लढाई कधी झाली होती, चौसाची 29 जून 1539 ला, ठीक आहे। खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे। आणि ही कोणामध्ये झाली होती पहा, हुमायून विरुद्ध शेरशाह सुरीमध्ये झाली होती, ठीक आहे। थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल, व्यवस्थित दिसेल। बघा, चौसाची लढाई कधी झाली, 29 जून 1539 ला कोणामध्ये, हुमायून विरुद्ध कोण, शेरशाह सुरी, दोघांमध्ये झाली होती। त्याच्यानंतर हळदी घाटची लढाई सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात। मग ही कधी झाली होती, 18 जुलै 1576 ला झाली होती। आणि ही कोणामध्ये झाली होती तर महाराणा प्रताप विरुद्ध मुघलाविरुद्ध ही काय झाली होती, लढाई झाली होती, ठीक आहे। खूप महत्त्वाचं आहे, या तिन्ही लढाईवरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3, असामी पुस्तकाचं नाव आहे असामी। या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत असं आपल्याला विचारले। मग हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्याला आपण काय म्हणतो पु ल देशपांडे या नावाने हे काय आहेत प्रसिद्ध आहेत, ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की TCS तुम्हाला पुस्तक आणि त्याचे लेखक म्हणजेच किंवा साहित्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारत आहे। आता तुम्ही तलाठी भरतीचं पाहिलं असेल, तलाठी भरती काय होती, अलीकडली TCS ने घेतलेली सगळ्यात मोठी भरती होती। मग तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक शिपला प्रत्येक बॅचला 2 ते 3 प्रश्न कुठं पडत होते, या मराठीवरती पुस्तक आणि लेखक याच्यावरती प्रश्न विचारले जात होते, ठीक आहे। म्हणून हे काय महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी पु ल देशपांडे यांचं आपण साहित्य घेतलंय आणि इथं जेवढे पुस्तक घेतलेत ना, या प्रत्येक पुस्तकावरती प्रश्न TCS ने विचारला आहे, TCS नेच विचारला। आणि कोणत्या भरतीला विचारला आहे तर तलाठी भरतीला, ठीक आहे। मग कोणकोणतं आहे पहा, गाठोडा आहे, बटाट्याची चाळ आहे, गोळा बेरीज आहे, अंमलदार आहे, उरलं सुरलं, ती फुलराणी, असामी आणि वस्ती उठाव, ह्या सगळ्यावरती काय झालंय TCS ने प्रश्न विचारलेला आहे। म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही सगळी पुस्तकं कोणाची आहेत तर ही पु ल देशपांडे आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वाची अशी सूचना या ठिकाणी बघूया मित्रांनो। आपण या ठिकाणी
समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काय वैशिष्ट्य आहे तिचं, तर ही टेस्ट सिरीज आपली कशी असणार आहे, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे आणि TCSने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेचाच अभ्यास करायचा आहे. का, तर समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कोणाचा करायचा आहे, तर TCSने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेचा करायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्ट सोबतच आपण बघा फ्रीमध्ये या ठिकाणी काय करत आहोत, तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुम्ही समाज कल्याण विभागाच्या कुठल्याही पदासाठी फॉर्म भरला असू, प्रत्येक पदावरती तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर एवढे मार्क असतील तर तुम्हाला पोस्टिंग सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, पोस्टिंग या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केले. मग कोणत्या घटनादुरुस्तीने अशी अट टाकली होती, तर ती घटनादुरुस्ती होती 91वी घटनादुरुस्ती. खूप महत्त्वाचं आहे. आणि याने अट काय टाकली, तर मंत्री परिषदेचे म्हणजे मंत्रिमंडळाचे जे सदस्य आहेत हे पंतप्रधान धरून हे सदस्य किती असतील, लोकसभेच्या एकूण जागाच्या किती, 15% जास्त नसतील अशी अट टाकली होती. 91वी घटनादुरुस्ती. अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे 91वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली, तर ही कोणत्या वर्षी झाली होती, 2003 ला झाली होती. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कधी झाली होती ही घटनादुरुस्ती, 2003 ला. आणि याने अट काय टाकली होती बघा, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्याची संख्या एकूण सदस्य संख्येची. आता ही सदस्य संख्या कोणाची, तर लोकसभेची. ठीक आहे. लोकसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा राज्य मंत्रिमंडळासाठी सुद्धा तीच सेम अट टाकली होती की मंत्र्याची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये. परंतु यात अजून एक अट टाकली होती राज्याच्या बाबतीत, ती म्हणजे ती 12% कमी सुद्धा असू नये. 15% जास्त नसावी आणि 12% कमी सुद्धा नसावी. आता हे 12% नाहीत, हे 12 काय आहेत, सदस्य आहेत. ठीक आहे. किंवा 12 आपण मंत्री म्हणू शकतो. ठीक आहे. मग याच्यापेक्षा कमी सुद्धा नसावी. ठीक आहे. पुढचा, आता याला अपवाद आहे. अपवाद कोण आहे, तर दिल्ली विधानसभा याला अपवाद आहे, हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा 5 नंबर, अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती आहे. आता इथं काय विचारलंय, हे जे बुद्धचरित हे जे साहित्य आहे याची भाषा कोणती आहे असं विचारलंय. मग याची कोणत्या भाषेमधलं हे साहित्य आहे, तर हे संस्कृत भाषेमधलं साहित्य आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून असं विचारलं जातं की बुद्धचरित हे जे साहित्य आहे हे कोणाचं आहे. मग हे कोणाचं आहे,
तर हे अश्वघोषाचं आहे, ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. किंवा या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की अश्वघोषाने संस्कृत भाषेमध्ये कोणती साहित्य रचना केली आहे, मग कोणती, बुद्धचरित लिहिलेलं आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, अतिशय सोपा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? कॉमन प्रश्न होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पण आता तुम्हाला लक्षात ठेवायचं हे अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे जो सातपुडा पर्वत आहे ना, ह्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे पहा, तर चिखलदरा व धारणी हे जे 2 तालुके आहेत ना, ह्या 2 तालुक्यामध्ये हा डोंगराळ भाग आहे. आणि हा कोणत्या नावाने ओळखला जातो, तर मेळघाट नावाने ओळखला जातो. ठीक आहे, खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न इथं अजून एक विचारला जातो की मेळघाट अभयारण्यामध्ये किंवा मेळघाट परिसरामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? मग मेळघाटमध्ये कोणती आदिवासी जमात असते, तर कोरकू ही आदिवासी जमात आढळते. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न आला होता पहा, TCSनेच विचारला होता. हे पुस्तकामध्ये कुठं दिलेलं नाही, TCSने विचारलं होतं, त्याच्यामधून आपण घेतलाय. मेळघाटमध्ये कोणती नदी महत्वाची आहे असं विचारलं जातं. मग मेळघाटमध्ये कोणती नदी महत्वाची आहे, तर सिपना ही नदी महत्वाची आहे. आणि या सिपनाचा अर्थ काय होतो, सागवान असा होतो. खूप महत्वाचं आहे. TCSने या ठिकाणी प्रश्न विचारला होता. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं, जास्तीत जास्त TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे TCSच्या PYQचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. जेवढा तुम्ही अभ्यास जास्त करता TCSचा, तेवढा तुम्हाला पेपर चुटकीसरशी सोपा वाटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असं विचारले बघा. बघूया ऑप्शन काय आहेत. दमन आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गोवा आणि गुजरात. तर यापैकी मग गुजरात हे काय होत नाही, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालयावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय विचारला जातो की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मग कधी झाली? 14 ऑगस्ट 1962 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली किंवा कोणत्या कायद्याने झाली? काय, कोणत्या कायद्याने भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न विचारला जातो. मग कधीच्या कायद्याने झाली? तर 1961च्या कायद्याने झाली. ठीक आहे. 1961च्या कायद्याने किती उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते भारतामध्ये? हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. किती करण्यात आले होते? 3. त्याच्यातलं पहिलं कोणतं होतं? कोलकाता या ठिकाणी. दुसरं कोणतं? आपलं मुंबई या ठिकाणी. आणि तिसरं कोणतं होतं? तर ते मद्रास या ठिकाणी, म्हणजे आत्ताच्या चेन्नई या ठिकाणी केलं होतं. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, चौथं न्यायालय कोणतं? मग चौथं न्यायालय कुठं स्थापन झालं होतं? अलाहाबाद या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे कधी झालं होतं? तर हे 1866ला झालं होतं. हे 3 एकाच कायद्याने झाले होते, एकाच वर्षी झाले होते. म्हणून हे चौथं सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला हा असा क्रम लावायला सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय आहे हे पण लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पहा, एकतर महाराष्ट्र आपलं, त्याच्यानंतर गोवा राज्य आणि दमण दीव दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. त्याच्यानंतर इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे उच्च न्यायालयाची स्थापना किंवा राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भात कोणतं कलम आहे? तर कोणतं कलम आहे? कलम 214 नुसार काय केली जाते? उच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? एकूण 3 खंडपीठ आहेत. किती? 3. मग हे 3 कोणकोणते पहा. औरंगाबाद, आता इथं काय होईल? छत्रपती संभाजीनगर होईल. त्याच्यानंतर नागपूर आणि पणजी या ठिकाणी खंडपीठ आहेत. लक्षात घ्या, मुंबई या ठिकाणी खंडपीठ नाही. विद्यार्थी इथं चुकतात. मुंबई या ठिकाणी काय आहे? उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि खंडपीठ कुठं आहेत? तर संभाजीनगर आहे, नागपूर आहे आणि पणजी आहे. म्हणजे 3 ठिकाणी खंडपीठ आहेत. हा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 9, खालीलपैकी कोणी तबकत-ए-नासिरी बघा,
हे प्रश्न तुम्हाला सांगतो कुठल्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणारच नाहीत. हे प्रश्न तुम्हाला कुठं सापडणार आहेत, तर TCSने घेतलेल्या क्वेश्चन पेपरमध्येच तुम्हाला हे प्रश्न सापडतील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय जे अवघड प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न कुठून येत आहेत, तर TCSने याच्या अगोदर विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधलेच येत आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी मिन्हान ई सिराज जुज्जानी याचं हे पुस्तक आहे कोणतं, तबकत ये नासिरी. ठीक आहे. हे यांनी कधी लिहिलं होतं बघा, तर 1260 मध्ये लिहिलेलं आहे. पहा म्हणजे किती प्राचीन आहे, किती जुना आहे. ठीक आहे. आणि कुणासाठी ग्रंथ लिहिला होता पहा, तर दिल्लीचा सुलतान नसिरुद्दीन महमूद शहा याच्यासाठी त्याने हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. पुढचा 10 नंबर, खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. आता अर्थव्यवस्थेचे सध्या एकूण किती क्षेत्र आहेत, तर आता सध्या अर्थव्यवस्थेचे आपण 5 क्षेत्र करतो, परंतु पहिले 3 क्षेत्र काय आहेत, महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग इथं विचारलं आपल्याला सेवा क्षेत्राशी निगडित काय आहे किंवा संबंधित काय आहे. मग व्यापार हे काय आहे, सेवा क्षेत्राशी निगडित आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे आपण 3 महत्त्वाचे असे क्षेत्र पाहतो. त्याच्यामध्ये बघा, प्राथमिक क्षेत्र, त्यालाच दुसरं नाव काय आहे, कृषी क्षेत्र आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर नैसर्गिक संसाधने असतात. पहा सोपं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय असतात, नैसर्गिक संसाधने असतात. मग त्याच्यामध्ये काय येतं बघा, शेती येते, पशुपालन येतं आणि मत्स्यपालन येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र, द्वितीय क्षेत्रालाच काय म्हटलं जातं, उत्पादन क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. उत्पादन क्षेत्र म्हणा किंवा उद्योग क्षेत्र म्हणा किंवा द्वितीय क्षेत्र मधला. मग याच्यामध्ये काय केलं जातं पहा, जे प्राथमिक क्षेत्रातील उत्पादन आहेत ना, या उत्पादनावरती प्रक्रिया केली जाते, म्हणजे या ठिकाणी उद्योग चालतो. ठीक आहे. मग बघा, लोह पोलाद उद्योग आहे, कापड उद्योग आहे. ठीक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं क्षेत्र कोणतं आहे, तर ते आहे तृतीयक क्षेत्र. यालाच काय म्हणतात, याला सेवा क्षेत्र म्हणतात. मग या ठिकाणी काय केलं जातं, वेगवेगळ्या सेवांची निर्मिती केली जाते. मग त्या सेवामध्ये बघा काय येते बघा, थोडक्यात बँकिंग सेवा असेल, व्यापार सेवा असेल, विमा सेवा असेल, शिक्षण असेल, औषध असेल, पर्यटन असेल इत्यादी काय होतात, या सेवामध्ये येतात. ठीक आहे. हॉटेल, नाश्ता, चहा हे सगळं सेवा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 11 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो. आता या ठिकाणी प्रश्न बघा, प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड होता. त्यांनी काय विचारलं होतं बाबा, की कृष्णा खोऱ्यामध्ये कोणता जिल्हा येतो असं विचारलं. ठीक आहे. मग बघा, जिल्हा काय दिलाय, अहमदनगर दिलाय, त्याच्यानंतर सोलापूर दिलाय. ठीक आहे. पहिला अहमदनगर आणि दुसरा काय दिलाय, सोलापूर दिलाय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, तसं जर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलचा जर विचार केला, काय महाराष्ट्राचा जो भूगोल आहे याचा जर विचार केला, तर हे दोन्ही जिल्हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येतात, तर हे भीमा नदी खोऱ्यामध्ये येतात. कोणत्या, भीमा. परंतु या ठिकाणी TCSने उत्तर काय दिलंय, 2 आणि 1 हे दोन्ही काय होतात, कृष्णा खोऱ्यामध्ये येतात असं उत्तर दिलं. मग असं उत्तर का दिलंय, तर ही जी भीमा नदी आहे ही पुढे जाऊन काय होते, कृष्णा नदीला मिळते. म्हणजे त्यांनी काय केलंय, इथं भारताच्या भूगोलचा संदर्भ लावला. ज्यावेळेस आपण भारताच्या भूगोलचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण भीमा आणि कृष्णा नदीचा काय करतो, एकत्र अभ्यास करतो. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. भीमा नदी काय आहे, कृष्णा नदीचीच उपनदी आहे. म्हणून त्यांनी काय केलं, हे उत्तर पण बरोबर आहे. याला जर कुणी ऑब्जेक्शन घेतलं असतं तर कदाचित उत्तर बदललं पण असतं. ठीक आहे. म्हणजे 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही हे पण उत्तर आलं असतं. पण तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे हे पण लक्षात ठेवा, किती आहे, 1400 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे, तर 282 किलोमीटर आहे. जसा प्रश्न विचारतील तसं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. जर भारतातली एकूण लांबी विचारली तर 1400 लिहायचं आणि महाराष्ट्रातली विचारली तर किती लिहायचं, 282 लिहायचं. त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठं होतो या ठिकाणी विचारलंय, जातो प्रश्न, तर कुठं होतो, महाबळेश्वर या ठिकाणी. आता महाबळेश्वर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का, तर महाबळेश्वरला 5 नद्याचा उगम होतो. पहा मग या 5 नद्या कोणत्या आहेत, कृष्णा आहे, कृष्णाची उपनदी कोयना आहे, पुन्हा कृष्णाची एक उपनदी वेण्णा आहे आणि कोकणातल्या 2 नद्या आहेत. ठीक आहे. मला वाटतं सावित्री आणि वशिष्ठी या कोकणातल्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत. मग या अशा 5 नद्याचा उगम काय होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या उपनद्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो बघा, कोयना आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे, भीमा आहे, येरळा आहे, या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. त्याच्यामध्ये येरळा महत्त्वाची का आहे, तर ती कृष्णा नदीला
डाव्या बाजूने मिळणारी महाराष्ट्रामधली एकमेव नदी आहे, म्हणून याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातले बघा सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे काय होतात, पूर्णपणे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतात. आणि जर भारताचा विचार केला किंवा जर याच्या सोबतीला भीमा नदी घेतली आपण, तर मग कोणकोणते जिल्हे येतात बघा. सगळ्यात महत्त्वाचा पहिला येतो मग पुणे, मग अहमदनगर किंवा आता अहिल्यानगर पण म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सोलापूर, हे 3 जिल्हे भीमा नदी खोऱ्यामध्ये येतात. पण भीमा नदी खोऱ्यामध्ये येतात म्हणजेच पर्यायाने काय होतात, ते कृष्णा नदी खोऱ्यामध्ये पण येतात. ठीक आहे. पुढचा 12 नंबर, खालीलपैकी डॅश हा मुघल सम्राटाच्या दरबारामधील सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक होता. इयत्ता 7वीचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये हे आहे. मग कोण होता, तर हा होता फारुख सियार. ठीक आहे. आणि यानेच नंतर काय नाम धारण केलं होतं, निजाम मुल्क उल असफ जहा हा किताब याला या ठिकाणी मिळाला होता. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचं प्रमाण कमी असलेली आहे किंवा लोकसंख्या कमी असं विचारलं. मग कोणत्यामध्ये, तर रत्नागिरीमध्ये युवकांचं प्रमाण कमी आहे. युवकांचा वयोगट कोणता दिलाय त्यांनी बघा, वयोगट 15 ते 24 वर्षे. लक्षात ठेवा, विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 14 नंबर, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ डॅश टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा होता. म्हणजे उत्तर प्रदेशची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या एकूण किती टक्के आहे असं विचारलंय. या ठिकाणी बघा त्यांनी ऑप्शन दिलं होतं 16%. मग हे आपलं उत्तर त्यांनी बरोबर दिलंय. परंतु जर तुम्ही ॲक्च्युली विचार केला तर ते किती आहे पहा, 16.51% आहे. किती आहे, 16.51%. परंतु त्यांनी आता पर्याय दिलता 16, म्हणून ठीक आहे, उत्तर 16. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येनुसार क्रम जर पाहिला तर 1 नंबर महाराष्ट्र आहे, 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबर बिहार आहे. इथं महाराष्ट्राचा वाटा किती आहे हे पण लक्षात ठेवायचं. किती, 9.28% लोकसंख्या काय होते एकट्या महाराष्ट्रामध्ये राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे विचारलं जातं. मग कोणत्या, सिक्कीम. किती आहे प्रमाण, 0.5%. त्याच्यानंतर मिझोराम आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. पुढचा 15 नंबर, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही असं विचारलंय. मग महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही, तर एकूण 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही. मग सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत असं विचारलं तर काय उत्तर येईल आपलं, एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. मग हे 2 जिल्हे कोणते आहेत बाबा की ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद नाही, तर हे कोणते आहेत बघा, एक आहे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. आता या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद का नाही बरं, असं तुम्हाला प्रश्न पडला का, पडायला पाहिजे की नाही. मग का नाही, तर या 2 जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, 100% नागरीकरण झालेलं आहे. आणि जिल्हा परिषद कुठं असते, कोणत्या भागासाठी असते जिल्हा परिषद, ग्रामीण भागासाठी असते. पण या ठिकाणी काय झालंय, 100% नागरीकरण झालंय, म्हणून त्या ठिकाणी काय आहे, महानगरपालिका क्षेत्र आहे. ठीक आहे, महानगरपालिका. हा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी TCSने अजून एक प्रश्न विचारला होता, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदा अस्तित्वात होत्या असं विचारलं होतं. मग बघा, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस किती जिल्हा परिषद होत्या, 25 होत्या. आणि जिल्हे किती होते, 26 जिल्हे होते. आणि जिल्हा परिषदा किती होत्या, 25 होत्या. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत, 36 जिल्हे आहेत. आणि जिल्हा परिषदा किती आहेत, तर त्या 34 आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, पद्मा सुब्रमण्यम हे एक प्रसिद्ध नाव आहे. मग हे कोणत्या क्षेत्रामधलं किंवा कोणत्या नृत्यामधलं हे प्रसिद्ध नाव आहे असं विचारलंय. आता या ठिकाणी TCS भरपूर प्रश्न विचारत आहे, परंतु एक हिंट देतो तुम्हाला. हे प्रश्न कुठे विचारत आहे की ज्या व्यक्ती ह्या शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात आहेत बघा, काय भारतातले जे महत्त्वाचे शास्त्रीय नृत्य आहेत त्या ज्या व्यक्ती या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. आणि 8 एक पाहिजे की त्यांना पद्मश्री किंवा पद्मभूषण असा पुरस्कार मिळालेला व्यक्ती असतो. आणि हे कधीचे आहेत, हे जुने व्यक्ती आहेत, आत्ताचे नाहीत, जुने व्यक्ती आहेत. ठीक आहे, यांच्यावरती TCS प्रश्न विचारते. ठीक आहे. मग पद्मा सुब्रमण्यम कोणत्या याच्यामधले आहेत, तर हे भरतनाट्यमधले आहेत. त्यांना पुरस्कार लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त हे तुम्हाला का दिलंय मी, हिंटसाठी दिलंय की बाबा TCS प्रश्न कुठे विचारतंय, तर ज्या व्यक्ती शास्त्रीय नृत्यामध्ये त्यांना किंवा शास्त्रीय नृत्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. मग पुरस्कार कोणते,
पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल किंवा पद्मविभूषण असेल अशा व्यक्तीवरती प्रश्न विचारत आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? आता कुठलं विचारलंय बघा, उच्च न्यायालयाचे विचारलंय. मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? तर ते 62 वर्ष आहे. फरक लक्षात ठेवायचा. आणि 65 वर्ष कोणासाठी आहे? तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी आहे. हा फरक लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचं किती आहे? 65 आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे? तर ते 62 वर्ष आहे. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार? कलम 214 नुसार. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार? तर 124 नुसार. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. प्रश्न दोन्हीवरती विचारला जातो. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? कोण करतं नेमणूक? राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक पण कोण करतात? राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे. फक्त फरक एकच आहे, यांच्या निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्तीचं वय 65 वर्ष आहे. ठीक आहे. पुढचा 18 नंबर. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? कॉमन प्रश्न आहे, भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालाय. मग सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आता फक्त तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट माहित पाहिजे होती की हा समुद्रदुर्ग किल्ला कुठं आहे? समुद्रामध्ये आहे किंवा जलदुर्ग आहे हा. ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला माहित असतं तरी उत्तर लिहिलं असतं. का? त्यांनी पर्याय काय दिले ते बघा. हिंगोली जिथं प्यायला पाणी नाही, बीड प्यायला पाणी नाही, लातूर रेल्वेने पाणी जात आहे, आणि तिथं सुवर्णदुर्ग म्हणजे जलदुर्ग तिथं येईल का? समुद्राचा किल्ला तिथं येईल का? नाही येणार. म्हणजे ऑप्शन बी काय दिले त्यांनी बघा. असो. पुढचा 19 नंबर. खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? भरपूर वेळेस प्रश्न रिपीट विचारलेला आहे. मग कोणता दिवस केला जातो? तर 31 ऑक्टोबर हा दिवस केला जातो. मग 31 ऑक्टोबरचं वैशिष्ट्य काय आहे? तर या दिवशी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता, म्हणजे यांची जयंती आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. सरदार वल्लभभाई पटेलांनाच काय म्हटलं जातं? तर पोलादी पुरुष म्हटलं जातं. आणि हा दिवस म्हणजे 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून कधीपासून साजरा केला जातो? तर 2014 पासून, म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. व्हिनेगार हे डॅश डॅशचे एक जलीय द्रावण आहे. मग व्हिनेगार हे कशाचं जलीय द्रावण आहे? तर हे ॲसिटिक आम्लाचं जलीय द्रावण आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात की बाबा कशापासून कोणतं आम्ल मिळतं? मग बघा, व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं? ॲसिटिक आम्ल. चिंच, आंबा, द्राक्षे यांच्यापासून कोणतं? टारटारिक. ठीक आहे. टारटारिक आम्ल मिळतं. संत्रे आणि लिंबू याच्यामध्ये कोणतं असतं? सायट्रिक आम्ल असतं. दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं? लॅक्टिक आम्ल असतं. मुंगीच्या चाव्यामध्ये प्रश्न विचारला होता TCSने. मुंगीच्या चाव्यामध्ये कोणतं असतं? फॉर्मिक आम्ल असतं. परंतु TCSने या ठिकाणी पर्याय दिलता अथनॉइक आम्ल, जे की पुस्तकात नाही, आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे फॉर्मिक आम्ल. ठीक आहे. मग दोन्ही एकच नाव आहे, लक्षात ठेवायचं. केळीमध्ये कोणतं असतं? मॅलिक आम्ल असतं. या ठिकाणी महत्त्वाचं कोणतं आहे बघा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. इथं भरपूर प्रश्न येतात, इथं येतात, इथं येतात आणि इथं येतात. केळीवरती अजून प्रश्न विचारलेला नाही, पण पुस्तकात असल्यामुळे कदाचित विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण प्रश्न विचारला जातो. लोण्यामध्ये कोणतं असतं? ब्युटेरिक. आणि गव्हामध्ये कोणतं असतं? ग्लुटॅमिक आम्ल असतं. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 21 नंबर. लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. कोणता धबधबा विचारला आहे? लिंगमळा धबधबा. मग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सॉरी, लिंगमळा हा धबधबा, मी जिल्हा म्हटलो, हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.